शांता शेळके या अफाट दर्जाच्या कवयित्री. भावगीते म्हणू नका, चित्रपट गीते म्हणू नका, नाट्यगीते म्हणू नका, अगदी बालगीतांना सुद्धा त्यांनी लिहिली. बऱ्याचदा गीतांची चाल आधी तयार व्हायची आणि त्या चालीला अनुसरून गीते लिहिणे किंवा गीत लिहिल्यानंतर त्या गीताला चाल लावणे, या सर्व प्रकारांमध्ये त्यांनी त्यांचे नाव कोरले. शांता शेळके हे नुसते नाव जरी घेतले ना तरी कवयित्री हे विशेषण त्यांना आपोआपच लागून जाते. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची ओढ. खेडेगावात राहिल्याने जात्यावर गायलेल्या ओव्यांपासून ते वेगवेगळ्या लेखकांच्या कविता वाचणं यात त्यांनी आपला ओढा जोपासला. पुढे संस्कृत व इतर भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. घरचे वातावरणही तसे पोषकच. लहान असतानाच त्यांनी कविता करायला सुरुवात केली. आता आपल्याला माहीतच आहे, ज्यावेळी आपण एखादी कविता करतो किंवा काहीतरी लेखन करतो त्यावेळी आपल्याला शब्दांची ओळख ही असावीच लागते. शांताबाईंना शब्दांची ओळख ही लहानपणीच झाली. एवढेच काय तर त्यांनी संस्कृतातील कालिदासाच्या मेघदूताचे मराठीत भाषांतर सुद्धा केले. त्यामुळे संस्कृत भाषेवर सुद्धा त्यांचे प्रभुत्व होते. मुख्यत्वे करून शांताबाईंवर पगडा होता तो म्हणजे संत ज्ञानेश्वर, कवी मोरोपंत, माधव जुलियन यांचा. त्यांच्या प्रवासात त्यांनी त्यांच्या काळच्या जवळजवळ सगळ्याच संगीतकारांबरोबर काम केले. तर अशा या शांताबाईंनी रचलेले एक गाणे ज्यासाठी त्यांना सूरसिंगार हे अवॉर्ड देखील मिळाले. तर ऐकूया पुढचे गाणे सायलीच्या आवाजात, मागे उभा मंगेश. गीत शांता शेळके, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर, स्वर आशा भोसले, चित्रपट महानंदा. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरींधरी, जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरींधरी. सर्पमाळ रुळेयुरी, सर्पमाळ रुळेयुरी, चिताभस्म सर्वांगास, चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश.
शैलसुता संगी रंगा, शैलसुता संगी रंगा मस्तकी वाहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. आदित्य आदित्यचा पीस खूप छान होता आणि तो जो मधला पीस त्याने वाजवला खूप प्रॅक्टिस केली त्याने याच्यासाठी.